नमस्कार मित्रांनो, आज आपण दंतचिकित्सेमधील एक महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. डेंटल ॲब्सेस म्हणजे दात किंवा हिरड्यांमध्ये झालेला पूचा संसर्ग. डेंटल ॲब्सेस म्हणजे काय? डेंटल ॲब्सेस म्हणजे दाताच्या मुळाजवळ हिरड्यांमध्ये जीवाणूंमुळे तयार झालेली पूची पिशवी. हा एक गंभीर संसर्ग असून योग्य वेळी उपचार न केल्यास तो जबडा, चेहरा, शरीराच्या इतर भागापर्यंत पोहोचतो. डेंटल ॲब्सेसचे प्रकार. पेरिअपायकल ॲब्सेस हा दाताच्या मुळाच्या टोकापर्यंत तयार होतो. सामान्यतः खोल कीड, दाताला मार लागणे किंवा रूट कॅनलची गरज असणे या दातांमध्ये दिसतो. पेरिओडॉन्टल ॲब्सेस हिरडे आणि दाताच्या मधील भागात तयार होतो. हिरड्यांचे आजार, अन्न कण अडकणे ही प्रमुख कारणे आहेत. जिंजायव्हल ॲब्सेस हा फक्त हिरड्यांमध्ये तयार होतो. बहुतेक वेळा एखादा परका पदार्थ अडकल्यामुळे तयार होतो. डेंटल ॲब्सेस होण्याची कारणे: दातांची खोल कीड, तुटलेले किंवा क्रॅक झालेले दात, हिरड्यांचे आजार, जास्त गोड पदार्थांचे सेवन, तंबाखू आणि गुटखा सेवन, मधुमेह, रोगप्रतिकारक्षमता कमी असणे. डेंटल ॲब्सेस असण्याची लक्षणे: तीव्र दातदुखी, चावताना वेदना, गरम किंवा थंड पदार्थ लागणे, हिरड्यांमध्ये सूज येणे, पू येणे, तोंडाला दुर्गंधी सुटणे, ताप येणे, मान किंवा जबड्यातील ग्रंथी सुजणे. क्लिनिकल तपासणी. दंतचिकित्सक खालील पद्धती वापरतात. क्लिनिकल तपासणी: एक्स-रे, OPG, CBCT गरजेनुसार. ट्रीटमेंट: ड्रेनेज, पू काढणे. संसर्ग कमी करण्यासाठी पू बाहेर काढला जातो. रूट कॅनल ट्रीटमेंट. टूथ एक्स्ट्रॅक्शन: दात खूप खराब झाल्यास तो काढावा लागू शकतो. अँटीबायोटिक्स: संसर्ग जास्त असल्यास डॉक्टर औषधे देतात. उपचार न घेतल्यास होणारे धोके: चेहऱ्याला मोठी सूज येते, जबड्याच्या हाडांचा संसर्ग होतो, मान आणि घशात संसर्ग होतो, रक्तामध्ये संसर्ग पसरणे, जीवाला धोका निर्माण होतो. प्रतिबंध कसा करावा? दिवसातून 2दा ब्रश करावा, फ्लॉसचा वापर करावा, 6 महिन्यांनी दातांची तपासणी करावी, गोड पदार्थ कमी खा, तंबाखू गुटखा टाळा. दातदुखीकडे दुर्लक्ष करू नका. सामान्य गैरसमज: पू आपोआप निघून जाईल. हे चुकीचे आहे. वेदना कमी झाल्या तरी संसर्ग मात्र राहू शकतो. फक्त औषधांनी बरे होत नाही. औषधे तात्पुरता आराम देतात. मूळ कारणावर उपचार आवश्यक आहे. डेंटल ॲब्सेस हा साधा दातदुखीचा त्रास नसून एक गंभीर संसर्ग आहे. लवकर निदान, योग्य उपचार केल्यास दात वाचू शकतो आणि गंभीर गुंतागुंत टाळता येते. आपल्याला दातदुखी, सूज आणि पू येत असल्यास त्वरित दंतचिकित्सकांचा सल्ला घ्या.